विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 56पर्यंत क्वेश्चन झालेले आहे. आज आपण 57 टू 75पर्यंत क्वेश्चन करणार आहोत. आपण 2023चा पेपर 2 सॉल्व करतो आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 57. तर इथे बघा, ॲक्च्युली हा जो आहे, हा जो मागचा जो 56 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यातलाच तोच पॅटर्नचा आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑड टर्म आपल्याला काढायची आहे. आणि आपला बघा 53 टू 57पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द ऑड टर्म आहे ना. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द ऑड टर्म. म्हणजे हे 56पर्यंत आपलं झालेलं होतं, ठीक आहे. त्याच्यातलाच आता 57 आहे, याच्यामध्ये आपल्याला ऑड टर्म शोधायची आहे. तर इथे बघा, ही जी फिगर दिलेली आहे, 4 फिगर्स जे दिलेले आहे ना, याच्यामधलं वेगळी कुठली आहे, तर याच्यातली बघा वेगळी ही जी फिगर आहे, ही सेकंड नंबरची फिगर वेगळी आहे. का, तर इथं बघा, याला जर आपण ह्या अँटी क्लॉकवाईज हिला ह्या फिगरला आपण फिरवलं तर अशी आणि अशी फिगर तयार होते, पण ही नाही होत. तुम्ही बघून घ्या, या फिगरला जर अँटी क्लॉकवाईज आपण फिरवलं ना, तर ह्या तिसरी आणि चौथी फिगर येते, पण दुसरी फिगर कुठल्याच याच्यामध्ये येत नाही, ठीक आहे. याला फ्लिप केलेलं आहे हे, ना. हा एकच फिगर असा आहे जो फ्लिप केलेला आहे. बाकी हे अँटी क्लॉकवाईज फिरवलेले आहेत. म्हणजे हे तिन्ही सेम आहे. ऑड कुठला आहे, सेकंड आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 58 बघा. फाइंड आउट द रूल अंडरलाइंग द अरेंजमेंट of numbers in the following question and choose the correct alternatives that will replace the question mark. इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे ट्रायंगल दिलेले आहे इथे बघा, वरच्या साईडला नंबर्स दिलेले आहे 24, 55, 32 आणि खाली नंबर दिले आहे 7, 5, 3, 8, 6 आणि क्वेश्चन मार्क. तर हे जे नंबर्स आहेत, ह्या दोन नंबरचा याच्याशी काय रिलेशन आहे, ह्या दोनचा याच्याशी काय रिलेशन आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि त्याच लॉजिकने आपल्याला इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी नंबर सांगायचा आहे. तिथे लॉजिक कसं आहे बघा, थोडंसं हे बघा, 7 7 49, 7चा स्क्वेअर केला आहे, 5 5 25 आणि दोघांचा डिफरन्स काढला आहे तर 24 आलं, ठीक आहे. इथे पण आता ते कसं आहे माहिती का, आता थोडंसं हे लॉजिक मला पण पटलं नाही, पण असू द्या. इथे 8चा स्क्वेअर किती येतो, 64 आणि 3चा स्क्वेअर किती येतो, 9. तर 64 - 9 केले तर 55. ॲक्च्युली हे 8 इकडं द्यायला पाहिजे होतं, 3 इकडे द्यायला पाहिजे होतं, बरं वाटलं असतं. तर हे 55 आले. सेम इथं बघा, आता 6चा स्क्वेअर काय असतो, 36. आता 36मधून काय मायनस करावं लागेल आपल्याला, की 32 येईल, 4 मायनस करावं लागेल, है ना. आणि हा जो 4 आहे तो कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. मग इथं ॲन्सर 4 येणार. 2 घ्यावं लागेल आपल्याला, 4 नाही घेता येणार, हां. कारण आपण इथे स्क्वेअर मायनस करतो. हे बघा, 5चा स्क्वेअर मायनस केलेला आहे इथं, इथं 3चा स्क्वेअर मायनस केलेला आहे, तर इथं 2चा स्क्वेअर आपल्याला मायनस करावं लागेल. तर इथं काय येणार, 2 येणार. 6चा स्क्वेअर 36, 2चा स्क्वेअर 4, 36 - 4 केले तर 32 येणार, ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा काय म्हणतं आहे, ऑब्झर्व द नंबर्स गिवन इन द फॉलोइंग स्क्वेअर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला नंबर सांगायचा आहे आणि एक सोडून 2 सांगायचे आहे. तर इथं काय करायचं आहे, सगळ्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिले लिहून घ्या. जेवढे नंबर्स दिसतात ना, तर बघा 13, त्याच्यानंतर काय येणार मग 17, त्याच्यानंतर काय येणार 22 है ना. 22 नंतर काय येणार मग 28, 28 नंतर काय येणार 35, 35 नंतर काय येणार 43, 43 नंतर काय येणार 52 आणि 52 नंतर काय येणार 52 नंतर डायरेक्ट 62. आता इथं बघा कितीचा डिफरन्स आहे बघा. इथे कितीचा डिफरन्स आहे, 13 आणि 17मध्ये 4चा डिफरन्स आहे. इथे कितीचा आहे, 5चा डिफरन्स आहे. इथे कितीचा आहे, 6चा डिफरन्स आहे. इथे 7चा डिफरन्स, इथे 8चा डिफरन्स, इथे 9, इथे 10, ठीक आहे. समजलं. 13 आणि 17मध्ये कितीचा, 4. 17 आणि 22मध्ये 5चा डिफरन्स आहे. 22 आणि 28मध्ये 6चा डिफरन्स आहे. 28 आणि 35मध्ये 7चा डिफरन्स आहे. 35 आणि 43मध्ये 8चा आहे. 43 आणि 52मध्ये 9चा डिफरन्स आहे, है ना.
त्याच्यानंतर 52 आणि 62मध्ये कितीचा, 62 आणि 52 मायनस केले तर 10 येतो. सेम आता पुढची नंबर काय यायला पाहिजे, कितीचा डिफरन्स यायला पाहिजे, 11चा. म्हणजे इथं आपल्याला +11 करा तर किती येते 3 आणि इथे 73. म्हणजे इथे कुठली नंबर येणार क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 73 है ना. एक 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 नंबर वाढत चालला ना, 4 5 6 7 8 9 10 आणि आता 11 ॲड होणार. तर इथं एक ॲन्सर कुठला येतो याचा 73. पण आपल्याला 2 ॲन्सर सांगायचे. तर एक इकडचा आला, इकडचा आपण असं 3 घेऊ शकतो है ना. यांचा डिफरन्स 3 म्हणजे 10 पण नंबर येऊ शकतो. 10मध्ये है ना 13 मायनस 10 केले तर 3चा डिफरन्स आला. ठीक आहे. तर इथे एक दुसरा ॲन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 4 पण याचा एक ॲन्सर येतो आहे. असे 2 याचे ॲन्सर झाले. ठीक आहे, एकदम सोपं आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. बघा, फाइंड द हिडन पार्ट ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. तर इथं अशा पॅटर्नचे आपले बरेचसे याच्या अगोदर क्वेश्चन आलेले आहेत. इथं बघा असा है ना, ही जी फिगर आहे याच्यामध्ये ह्या 4पैकी कुठलं जो आहे पॅटर्न पूर्णपणे हाईड होणार. तर हे तर नाहीच आहे, कारण इथं कुठेच असं ट्रायंगल तयार होत नाही आहे. ठीक आहे. हा पण नाही आहे, हा पण बघा हे पण नाही आहे. कारण इथे बघा हा जो पोर्शन दिसतो ना, इथं वरती एक लाईन अशी आली आहे. तर इथे लाईन इथे नाही आहे, इथे क्रॉस लाईन आहे है ना. त्यामुळे हे नसणार आहे. तर आहे कुठला, हा वाला सेकंड नंबरचा जो आहे ना, तो बरोबर इथं मॅच होतो. हे बघा इथून सुरू झाला आहे तो, ही लाईन पूर्ण अशी घेतली आहे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लाईन आहे बघा, ही लाईन आहे, ही वाली लाईन इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे हा इथे पोर्शन दिलेला आहे हे असा है ना. हे झालं मॅच सेकंड नंबरचा. ठीक आहे. आता हे तुमच्या याच्यावर आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करता त्याच्यावरून तुम्हाला हे लवकर समजेल. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 to 65साठी डायरेक्शन्स दिलेले बघा. इन द फॉलोइंग सिरीज डिटरमाइन द रूल अंडरलाईन द सिरीज अँड फाइंड आउट द टर्म इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. तर इथे नेहमीसारखं आपल्याला एक है ना, याच्यामध्ये काहीतरी एक रूल असतो, एक म्हणजे लॉजिक एक फॉलो झालेला असतो तो. ठीक आहे ना, तो ओळखायचा आणि आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी नंबर किंवा सिम्बॉल किंवा जे काही लेटर्स वगैरे आहे ते आपल्याला सांगायचे असतात. तर इथे जरा थोडंसं वेगळा पॅटर्न आलेला आहे. आपण याच्या अगोदर जेवढेही केले ना त्यापैकी थोडा वेगळा आहे. बघा क्वेश्चन नंबर 61मध्ये काय केलं आहे त्यांनी, असे 2-2चे ग्रुप केलेले आहे. तसा हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे. तर इथे बघा पहिल्या ग्रुपमध्ये काय केलं, 6 1 जा 6 इंटू 1 केलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 9 इंटू 2 केलेलं आहे, 9 2 जा 18. मग तिसऱ्या याच्यामध्ये काय यायला पाहिजे, इंटू 3 यायला पाहिजे. तर 45 इंटू 3 केलं तर किती येणार बघा, 3 5 जा 15, 1 कॅरीवर झाले, 3 4 जा 12 प्लस 1 13, 135. याचा ॲन्सर आला 135. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 62. इथे जी सिरीज दिली आहे 3 8 15 26 है ना. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यात किती अंतर दिसते बघा सगळ्यांमध्ये. 3 आणि 8मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5चा. 8 आणि 15मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 7. 15 आणि 26मध्ये कितीचा आहे, 11. 26 आणि 43मध्ये कितीचा आहे, 17चा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर याच्यात कितीचा बघा 25चा डिफरन्स आहे है ना. 8 - 3 आणि 6 - 4 25चा आणि इथे 35चा डिफरन्स आहे. आता पुन्हा इथं बघा याच्यामध्ये हाच थोडासा एक वेगळा पॅटर्न आलेला आहे. याच्या अगोदर असा पॅटर्न कधी आलेला नाही. आता जसं ह्या डिफरन्समध्ये पण सुद्धा डिफरन्स बघा, 7 आणि 5मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2. 7 आणि 11मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 4. 11 आणि 17मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 6. 17 आणि 25मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 8. 25 आणि 35मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 10. म्हणजे 2 4 6 8 10 म्हणजे सम है ना, जे इवन नंबर्स आहे 2 4 6 8 त्यांचा डिफरन्स आहे. ह्या दोन्ही नंबरच्या डिफरन्समध्ये सुद्धा इवन डिफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. तर इथे आता पुढचा काय येणार आहे, 10 नंतर काय येतो, 12 है ना. म्हणजे आपल्याला 35मध्ये 12 ॲड करावं लागेल है ना. 12 ॲड केलं तर किती येणार आहे, 47. आणि 47 जे आहे
ह्या 103मध्ये ॲड करावं लागेल. तर 103मध्ये 47 ॲड केलं तर किती येणार? 150 येणार. याचा आन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 1. थोडं वेगळं लॉजिक आलेलं आहे याच्यामध्ये. याच्या अगोदर आपण असं कधी बघितलं नाही. जनरली याच्यामध्ये कसं ते स्क्वेअर करून कुठली तरी नंबर ॲड केली की पुढचा सिरीज कंटिन्यू होती. पण हे पहिल्यांदाच अशा टाईपचं क्वेश्चन आलं आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, बघूया क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63मध्ये बघा, आपण जनरली असे क्वेश्चन आपण केलेले आहेत. ठीक आहे, तिथं असं कॉमा लावलेला नसतो, म्हणजे इथे ऑलरेडी ग्रुप केलेलाच आहे. 5-5 सिम्बॉलचा ग्रुप केलेला आहे आणि 6वा पूर्ण है ना, 3 ग्रुप केलेले आहे. 4था ग्रुप आपल्याला पूर्ण गायब झालेला आहे, पूर्ण सांगायचं आहे. जनरली आपल्याला 1-2च सिम्बॉल विचारले जातात, पण इथं तसं नाही आहे. आणि हा जो सिरीज आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय व्हावं लागलं आहे बघा. याच्यात काय व्हावं लागलं, हा जो सर्कल आहे ना, हा इथून मूव्ह होऊन इथे यायला लागला आहे या दोघांच्या मध्ये. ठीक आहे, हे बघा, हा सर्कल जो आहे ना, हा मूव्ह झाला आणि हा इकडे आला लेफ्टला. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये म्हणजे क्रॉस आणि ट्रायंगलच्या मध्ये सर्कल आला आहे, बरोबर आहे. पुन्हा आता हा काय होईल, हा सर्कल पुन्हा ह्या इकडे मूव्ह होणार आणि ह्या दोघांच्या मध्ये येणार, ट्रायंगल आणि हा स्क्वेअर ह्याच्यामध्ये येणार. ठीक आहे, तर पहिले क्रॉस आला आहे, नंतर हे ट्रायंगल आलं आहे आणि हे स्क्वेअर आला आहे. ह्या दोघांच्या मध्ये हा सर्कल आला आहे. पुन्हा आता काय होणार, हा सर्कल मूव्ह होणार, या दोघांच्या मध्ये येणार है ना. तर इथे बघा, पहिले हा साईन येणार, मग ट्रायंगल येणार, मग काय येणार, हा सर्कल तर इकडे मूव्ह होईल, मग इथे काय येणार, स्क्वेअर येणार है ना. म्हणजे बघा असं येणार, ते इथे स्क्वेअर येणार आणि नंतर स्क्वेअर आणि प्लसच्या मध्ये काय येणार, सर्कल येणार आणि मग प्लस येणार. तर मग याच्यातला बघा कुठला येतो आपला आन्सर, हाच येतो की सेकंड नंबरचा. दिसला, याच्या खालीच आहे बघा, हा क्रॉस, हा है ना, हां ट्रायंगल, नंतर स्क्वेअर, हा झिरो है ना, सर्कल आणि हा प्लस. सेकंड याचा आन्सर आहे 63चा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. 64साठी आपल्याला लागेल आपलं अल्फाबेट सिरीज, तर ते बघूया आपण. 64 नंबरचा क्वेश्चन बघा कसा आहे, वाय आणि एक्स है ना. तर हे वाय आणि एक्स घेतलं, याच्यामध्ये डिफरन्स काहीच नाही घेतला त्यांनी. त्याच्यानंतर डब्ल्यू आणि यू घेतलं, तर याच्या एक्झॅक्ट नंतर डब्ल्यू आलं, डब्ल्यू नंतर एक व्हीला सोडून दिलं. ठीक आहे, आणि मग यू घेतलं आहे, डब्ल्यू यू. ठीक आहे, त्याच्यानंतर यू नंतर आता काय येतो, टी. मग टी नंतर काय केलं, जसं आता एक सोडलं आहे ना, तर इथे आता 2 लेटर सोडून दिले, आर आणि एस सोडून दिलं आणि क्यू आलं है ना, टी क्यू. त्याच्यानंतर आता पी आलं. पीमध्ये काय करणार, आता पहिले एक लेटर सोडलं होतं, मग 2 सोडले. आता पीच्या नंतर काय आलं, हां पीच आलं ना, पी नंतर एल, तर 3 लेटर सोडून दिले यांनी. आता MNO 3 लेटरला सोडून दिलं आणि एल आलं. ठीक आहे, आता एलच्या नंतर काय आहे, के. तर केच्या नंतर आता बघा, इथे एक, इथे 2 लेटर सोडले, इथं 3 लेटर सोडले, आता इथं 4 लेटर सोडतील. तर इथे बघा, के नंतर 4 लेटर सोडा, तर हे तुमचे 4 लेटर जर आपण सोडले, 4 लेटर जर सोडले, ठीक आहे, तर किती येतं, कुठलं येतं, एफ. म्हणजे आता पुढचं काय येणार होतं, इथे के आणि एफ आहे. सोपं. ऑप्शन कुठलं येते, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर येतो. ठीक आहे, पहिले काय केलं, इथं 0, यांच्यामध्ये 0, इथे एक लेटर सोडला, इथे 2 लेटर सोडून, इथे 3 लेटर सोडून, इथे 4 लेटर सोडून, असं यांनी एक लॉजिक तयार केलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा, इथं थोडं लक्ष देऊन बघा. इथे बघा एक सर्कल दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 4 आपल्याला एक ॲरो आहे, सर्कल आहे, स्टार आहे आणि हे एक आहे बघा, असं एक हा सेमी सर्कल. तर याच्यामध्ये मूवमेंट कसं व्हावं लागलं बघा. हा जो ॲरो आहे ना, तो अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे, ॲरो अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. स्टार जो आहे, स्टार क्लॉकवाईज फिरतो आहे. आणि हा जो सर्कल आहे तो पण अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. आणि हा जो सेमी सर्कल आहे ना, एकदा खाली एकदा वर, परत खाली, आता नेक्स्ट त्याच्यामध्ये काय येणार, वरती येणार. म्हणजे हे तर नसणारच आहे, हा 3 पैकी कुठलं तरी एक असणार. आता हे बघा, ॲरो जो आहे हा ना, अँटी क्लॉकवाईज फिरा लागला आहे, नाही ॲरो क्लॉकवाईज फिरा लागला ना, इकडून इकडं आला आहे. तर ॲरो
क्लॉकवाईज फिरा लागला आहे, तर इथून इथे आला, इकडून इकडे आला, तर पुढच्या वेळेस तो कुठे येणार, इकडे येणार है ना, पुढच्या याच्यामध्ये इथे येणार. तुमचा जो आतमधला जो छोटा सर्कल आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरा लागला आहे, तर इथून इथे आला ना, इथे आला, मग इथे आला, आता इथे येईल, इथे येईल तुमचा हा. त्याच्यानंतर जो स्टार आहे तो क्लॉकवाईज फिरतो आहे, तर इथं इकडे आला है ना, पहिल्याच्या तिथे आला, मग इकडं गेला, मग आता इथे येईल, तो इथे येईल स्टार, सॉरी स्टार बनवायचा ना इथे. आणि हे वर खाली व्हावं लागलं आहे, तर आता हे तर बघा आपलं इकडं ॲरो कशामध्ये आलं आहे हा ना, हा तर नाही आहे, 4th नंबर पण नाही आहे, ॲरो इकडे आला आहे, ठीक आहे ना, इथे यायला पाहिजे. तर हे पहिला आणि तिसऱ्यापैकी आता बघा, आता इथं काय काय आलं बघा, इथे आपला हा ॲरो आला आहे, वरती हे पण आलेलं आहे, इथे हे आलेलं आहे, आणि स्टार इथे आलेला आहे, बरोबर आहे, ठीक आहे. याच्यात काय फरक आहे, याच्यात काय फरक झाला आहे, हे वर खाली झालं आहे स्टार, आणि हे याचं हे चुकलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे हे तिसरा पण नाही आहे. त्याचा आन्सर कुठला येतो, 65चा पहिला येतो. बघा म्हणजे हे सगळं यार कसं आहे, तुम्ही व्यवस्थित बघा, याच्यामध्ये काय असते, एक तर क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज, नाही तर असे फ्लिप होतात है ना, मिरर होतात, नाही तर वॉटर इमेज होतात, काही ना काही असं हे होते. थोडंसं तुम्हाला केलं तर लक्षात येऊन जाईल. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा, इन अ क्यू विहान इज ॲट 23rd पोझिशन फ्रॉम द लेफ्ट अँड सोनल इज ॲट 15th पोझिशन फ्रॉम द राईट. There are 4 boys between them. Find total number of children in the queue. Choose 2 correct alternatives. तर हा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये थोडंसं 2 टाईपचा आपण विचार करू शकतो. थोडंसं याला आपण इथे साईडला जागा करूया. याच्यात 2 आपल्याला अल्टरनेटिव्ह पण 2च विचारले, 2 ॲन्सर विचारलेले आहेत. तर 2 पैकी बघा, पहिलं तर काय सिम्पल की जो विहान आहे है ना, तो लेफ्टपासून 23 पोझिशनवर आहे, आणि हा आहे विहान, आणि ही जी आहे सोनल, ती जी आहे इकडून राईटपासून कुठल्या पोझिशनवर आहे, 15th पोझिशनवर आहे म्हणतात है ना, कोण, सोनल. आणि ह्या दोघांच्यामध्ये ना 4 बॉईज अजून आहेत, ठीक आहे. म्हणजे टोटल किती झाले बघा, इथून हा 23व्या पोझिशनवर आहे, तर इथं किती टोटल बॉईज किंवा स्टुडंट चिल्ड्रन्स आहेत, 23. आणि इकडून ही राईट है ना, हे लेफ्ट आहे, ही राईट आहे. आता ही राईटवरून 15th पोझिशनवर आहे, म्हणजे इथून इथं किती टोटल चिल्ड्रन आहेत, 15 चिल्ड्रन आहेत. आणि हे मधले 4 है ना, सगळ्यांचं जर टोटल केलं तर बघा, 3 + 5 8 + 4 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 + 1 4 42. म्हणजे एक ऑप्शन याचा आला आहे 42, 4th नंबरचा आन्सर. पण याच्यामध्ये आता दुसरा जर असा विचार केला, ठीक आहे, असं पण असू शकते की जो विहान आहे तो लेफ्टपासून जो आहे तो 23rd पोझिशनवर आहे, ठीक आहे. आणि इकडून राईटपासून जी ही आहे काय नाव, सोनल, ती सपोज इथे आहे 15th पोझिशनवर, ठीक आहे ना. आणि ह्या दोघांच्यामध्ये किती 4 मुलं अजून आहेत, 4 है ना, इथे लिहिलं ना, देअर आर 4 बॉईज बिटवीन देम. ह्या दोघांमध्ये 4 मुलं अजून आहे. मग हा जो आहे हा इथे कुठल्या पोझिशनवर येणार, इकडं राईटपासून, तर याच्यातून 4 मुलं म्हटले तर हे 10th पोझिशनवर येणार है ना. याची पोझिशन कुठली असणार आहे, 10th. नंतर मग 11 12 13 14 आणि हे 15 येणार आहे की नाही, राईटपासून. लेफ्टपासून भलेही हा 23 पोझिशनवर असेल, पण राईटपासून जो आहे तो 10th पोझिशनवर येणार है ना. म्हणजे टोटल आता इथं किती मुलं असणार अजून है ना, हा तर 10th पोझिशनवर आहे, इथं किती अजून 9 मुलं आहेत अजून. म्हणजे टोटल किती झाले, 23 + 9 केलं तर 23 + 9 केले तर किती होतात, 32 चिल्ड्रन्स असणार आहे. म्हणजे दुसरं एक ऑप्शन याचं जे आहे हे 3rd नंबरचं पण ऑप्शन येतो आहे, ठीक आहे. एक केस अशी असू शकते आणि एक केस अशी असू शकते, दोन्ही केसमध्ये वेगवेगळे ॲन्सर येतात त्याचे, ठीक आहे ना. थोडं समजून घ्या व्यवस्थित. हे पहिलं तर सोपंच आहे, दुसरं थोडं तुम्ही है ना व्यवस्थित समजून घ्या की असं पण असू शकते.
ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 आणि 68साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. चूज द करेक्ट फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन दॅट एक्झॅक्टली मॅचेस विथ द क्वेश्चन फिगर. तर इथे एक क्वेश्चन फिगर दिलेली आहे, त्याच्याशी एक्झॅक्टली मॅच होणारी आपल्याला फिगर फाइंड करायची आहे. तर इथे बघा, सगळ्यात पहिले अशा टाईपच्या याच्यामध्ये तर जी मॅच होत नाही ना ते पहिले काढायचे. रॉंग आन्सर जे आहे ते पहिले बघायचे. जसं आता इथे बघा, इथे काय रॉंग आहे. इथे बघा, हा जो आहे ना, हे असा फ्लास्क ना, फ्लॅट बॉटम फ्लास्क असतो. जे केमिस्ट्रीमध्ये आता तुम्ही बघितलं नसेल, एक फ्लास्क असतो हा ना, तसं हे फ्लॅट बॉटम आहे. इथं बघा, याचा बॉटम जो ना फ्लॅट आहे, पण इथे आहे का फ्लॅट नाही आहे. तर मग हा तर सेकंड तर नसणारच आहे. ठीक आहे, सॉरी, याला सेकंड जो आहे तो तर नसणारच आहे. ठीक आहे. आता हे तीनपैकी एक आहे. आता तीनपैकी एक बघा कुठलं असणार आहे. तर इथं जरासं जर लक्ष बघितलं दिलं तर बघा, हा जो आहे ना, हा ह्याला मॅच करा. तर हे ह्या दोनमध्ये तर सेम आहे, पण इथे नाही आहे ना, इथं टच केलेलं आहे याला. तर हे पण एक कॅन्सल झालं. म्हणजे 1 आणि 2 हे तो 2 कॅन्सल झालेच. आता 3 आणि 4मध्ये आपल्याला बघायचं की कुठला बरोबर आहे. तर इथे बघा, आता इथे बघा, ही जी आहे ना फिगर खाली, इथे बघा, इथे राऊंड कॉर्नर दिलेला आहे इथं है ना. मग हे थर्ड पण नाही आहे. मग याचा आन्सर कुठला आहे तर फोर्थ. 67चा आहे तर फोर्थ. ते असं बघत जायचं. म्हणजे एक 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 हे बघायचं. जिथं मॅच नाही होत ना त्याला कॅन्सल करत जायचं. तर तुमचा बरोबर जो करेक्ट आन्सर आहे तिथे तुम्ही पोहोचून जाणार. ठीक आहे. सेम आता बघा, क्वेश्चन नंबर 68 पण बघा. इथे सगळ्यात पहिले काय करायचं, हे वरचा जो आहे ना हा मॅच करायचा. तर इथं बघा, हा तर वेगळाच दिसतो आहे है ना. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप गॅप दिसतो आहे. तर पहिला नसणार आहे, हा कॅन्सलचा झाला आहे. त्याच्यानंतर आता बघा, हा तर थोडाच सेम दिसतो आहे, हा पण तसाच आहे है ना. इथे पण खूप सारा गॅप दिसतो आहे. तर थर्ड पण नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ पण नाही आहे, कारण इथे बघा अशा टाईपचा शेप आलेला आहे है ना. इथे तर असा असा शेप दिलेला आहे ना, एम टाईपचा. तर हा नाही आहे. तर फोर्थ पण नाही आहे. मग उरलं काय आता, फक्त सेकंडच उरला आहे जो ज्यामध्ये मॅच होण्यासारखा आहे. तर बघा, बरोबर आहे, सेकंड मॅच होतो आहे पूर्ण. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला बघत जायचं आहे. ठीक आहे ना. इथं बघा, इथे जो हा पण आहे जो सर्कल, तो ह्याच्यामध्ये न येता वरती गेलेला आहे. ठीक आहे ना. बरंचसं याच्यामध्ये डिफरन्स आहे ना. ह्याच्यात बघा, हा जो सर्कल आहे ना, हा इथे हे जे कॅप आहे, कॅप वरती पाहिजे होती. ही इथं आतमध्ये दिलेली आहे त्यांनी है ना. ही जी आहे ना आतमध्ये दिली, हे वरती पाहिजे होती. ठीक आहे, जे काही असो, पण याच्यातला सेकंड आपला तुमचा आन्सर येतो. पहिले जे नाही आहे ना ते चेक करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 आणि 70 हे दोन्हीसाठी ना अल्फाबेट सिरीजची गरज पडत आहे. त्यामुळे याला मी स्क्रीन अशी छोटी केली आहे. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं बघायला प्रॉब्लेम होईल, पण तुम्ही असं तुमचा जो यूट्यूबवर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता ना, त्या व्हिडिओला सुद्धा असं झूम करून बघू शकता. ठीक आहे. तर बघा, इथे क्वेश्चन 69मध्ये काय दिलेलं आहे, ॲट विच पोझिशन फ्रॉम राईट विल बी the letter which is at equal distance from the letters I and U in the given alphabet series. ही जी वरती अल्फाबेट सिरीज दिली आहे ना, तिथे आपल्याला काय करायचं आहे, आय आणि यू. इथे बघा, हे आय आहे आणि इथे यू आहे. ठीक आहे. ह्या दोघांच्या सेंटरमध्ये कुठला लेटर आहे तो बघायचा आहे, आणि त्याची जी पोझिशन आहे राईटवरून कुठल्या पोझिशनवर आहे. तर ह्या दोघांच्यामध्ये सेंटरमध्ये कुठला येईल बघा. या दोघांच्यामध्ये डिफरन्स किती आहे, आय आणि यूच्यामध्ये बघून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11चा डिफरन्स आहे. म्हणजे इकडून 5 लेटर सोडायचे, इकडून 5 लेटर सोडायचे. ठीक आहे. म्हणजे कुठला येतो, सेंटरचा ओ येतो आहे. ठीक आहे. आणि ओ जो आहे तो राईटवरून कुठल्या पोझिशनवर आहे बघा, हे 5 10 आणि 11व्या पोझिशनवर आहे. तर 11th पोझिशन याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. 11th पोझिशनवर आहे ना. सोपा कळालं, एकदम इझी. बघा, आय आणि यूच्या मधला एक लेटर आपल्याला बघायचा आहे. तिथे लिहिलं आहे ना, ॲट विच पोझिशन फ्रॉम राईट. राईटवरून आहे ना, हा राईट असतो आणि हा लेफ्ट असतो. नेहमी लक्षात ठेवा, हे तर आपण बरेचदा बघितलं आहे ना. ही लेफ्ट साईड पकडायची, ही राईट साईड पकडायची. आता
हे पेन आहे ना वरच्या साईडला बरोबर चालतच नाही राव, लिहितो काही दिसते काय. ठीक आहे, तर इथं बघा आय आणि यूच्या मध्ये सेंटरमध्ये येतं ओ, त्याची पोझिशन राईटपासून आपण काउंट करायची आहे. तर हे 5 आणि हे 5 लेटर सोडले 10, 11वी पोझिशन आहे त्याची. ठीक आहे, सेम आता बघा क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 थोडासा ट्रिकी दिलेला आहे. थोडा याला नीट रीड करून घ्या आणि समजून घ्या. इन द गिवन अल्फाबेट सिरीज फर्स्ट अँड थर्ड ग्रुप्स आर इंटरचेंज्ड. म्हणजे आता इथं जो पहिला ग्रुप काय आहे ABCDE, आणि तिसरा ग्रुप काय आहे KLMNO, याला इंटरचेंज केलं. म्हणजे आता तुमचा नवीन जो ग्रुप आहे तो काय झाला, कुठून A पासून सुरू नाही झाला, तो K पासून सुरू होणार, KLMN आणि O. ठीक आहे, हा पहिला झाला. सेकंड आहे सध्या आपण तसाच राहू देऊ. आणि याच्या जागी आता दुसरा तिसऱ्या जो आहे तिथं काय आला आता तुमचा, थोडी जागा अजून आपल्याला लागेल इथं, थांबा कारण बरंच लांब होणार आहे. पहिला जो आहे, पहिला ग्रुप काय आहे ABCDE. तिसरा कोणता आहे KLMNO. तर तिसरा पहिले करायचा आहे आणि पहिल्याला तिसऱ्या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे ABCDE. समजलं, पहिला आणि तिसरा इंटरचेंज झाला आहे. तसंच सेम पुढं काय म्हटलं आहे त्यांनी, सिमिलरली फिफ्थ अँड सेकंड ग्रुप्स आर इंटरचेंज. दुसरा आणि पाचवा हा आहे दुसरा, आणि सिमिलरली फिफ्थ अँड सेकंड. तर फिफ्थ ग्रुप कुठला आहे तुमचा, हा लास्टवाला आहे ना, तर तो पण इंटरचेंज झाला. म्हणजे सेकंडच्या जागी तुमचा फिफ्थ येणार आता. तर तिथं काय येणार UVWX आणि Y. ठीक आहे, हा येणार. आणि हा जो आहे PQRST आपल्या जागेवरच आहे, त्याला काही चेंज केलेलं नाही. PQRST. आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये कुठला येणार, हा जो सेकंडवाला आहे तो लास्टमध्ये येणार, FGHI आणि J. आता ही जी आहे ना, हे आपली नवीन अल्फाबेट सिरीज झाली आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल अल्फाबेट सिरीज ही आहे है ना, सिक्वेन्सनी. पण इथं काय केलं, पहिल्याला तिसऱ्याशी, पहिला जो आहे तिसऱ्याच्या जागी आणि पाचवा जो आहे तो दुसऱ्याच्या जागी, म्हणजे इंटरचेंज केली त्यांची जागा. हा जो चौथा आहे जसाच्या तसा ठेवला. आता ही नवीन न्यू अल्फाबेट सिरीज आली आपली, है ना, न्यू अल्फाबेट सिरीज आली. ठीक आहे, आता ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे, देन विच लेटर विल बी ॲट द मिडल पोझिशन बिटवीन द लेटर्स Q अँड M इन द न्यू अल्फाबेट सिरीज. याच्यामध्ये आता Q आणि M, Q कुठे आहे बघा, हा आहे Q, आणि M कुठे आहे बघा, हा आहे M. ह्या दोघांच्या मध्ये है ना कुठला लेटर आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. याच्या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 लेटरचा. म्हणजे इकडून 6 लेटर सोडून द्यायचे, 1 2 3 4 5 6 सोडला तर Y येतो. इकडून पण 1 2 3 4 5 6 सोडला तर हा Y जो आहे एकदम सेंटरमध्ये येतो. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 4. बिलकुल सोपं आहे, फक्त थोडंसं लेंदी आहे. आणि मी यूट्यूबवर कोणीच एवढं डिटेलमध्ये कोणीच सांगितलेलं नाही आहे हां, की हा आन्सर कसा करायचा आहे. ठीक आहे, हे आपणच फक्त व्यवस्थित सगळं प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन करून द्यायला लागलो आहे. तर चला बघूया आता आपण पुढचा क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 आणि 72साठी परत डायरेक्शन्स दिलेले आहे बघा. अ वुडन क्यूब इज पेंटेड रेड ऑन द अपोजिट टू सर्फेसेस, green on the other two opposite surfaces and blue on the remaining opposite surfaces. The wooden block is cut on all the faces thrice at equal distance. Then आता काय केलेलं आहे इथं, थोडं व्यवस्थित समजून घ्या हा पण क्वेश्चन. एक वुडन काय आहे, क्यूब आहे. क्यूब म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे ना. आता आपण एक व्यवस्थित बनवूया याचा आन्सर, हे बनवूया, थांबा एक मिनिट हां. ह्याला पण व्यवस्थित बघा तुम्ही लक्ष देऊन.
एक काय म्हटलेलं आहे, एक वुडन क्यूब आहे. तर आपण इथे एक क्यूब बघूया. ठीक आहे, असा एक थोडं मोठा घेऊया म्हणजे तुम्हाला जास्त सोपं जाईल एक्सप्लेन करायला. ठीक आहे, तर बघा इथे एक क्यूब आहे आणि त्याचे ज्या अपोजिट साईड आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही हे थोडं समजून चला. याच्यामध्ये 6 सरफेस असतात. ठीक आहे ना, समोरचा एक, मागचा एक, असे 2 आहे ना, वरचा एक, खालचा एक, असे अजून 2, हे 2, 4 आणि लेफ्ट राईटचा हा एक, हा एक आहे ना. एवढं तर तुम्हाला समजेलच. ठीक आहे, आता इथं काय केलं त्यांनी, आपण कुठला तरी एक सरफेस त्यांनी काय केलेलं आहे, रेड पेंट केला आहे. सपोज आता आपण याला समजून घेऊया रेड आहे ना, हा रेड केला आहे. तर खालचा पण जो आहे ना, हा वाला खालचा, हा पण रेड असणार आहे. आता सपोज हा ब्ल्यू केलेला आहे, हा ब्ल्यू केलेला आहे, तर हा जो सरफेस आहे हा पण ब्ल्यू असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जर ग्रीन केला आहे है ना, तर हा जो मागचा जो सरफेस आहे याच्या मागे हा पण ग्रीन असणार आहे. ठीक आहे, आता यांनी काय केलं, एक सरफेस जो आहे अपोजिट सरफेस जो आहे रेडनी पेंट केलेला आहे, दुसरा अपोजिट सरफेस ब्ल्यूनी पेंट केलेला आहे आणि उरलेला जो सरफेस आहे तो ग्रीननी पेंट केलेला आहे. ठीक आहे, तर आता इथं बघा, आणि नंतर पण काय केलं त्यांनी, याचे 3 हे केले आहे आणि कट ऑल द फेसेस थ्राईज ॲट इक्वल डिस्टन्स. 3 वेळेस याला कट केलेलं आहे. तर म्हणजे आता त्याचे टोटल 4 तुकडे होणार है ना. 3 वेळेस कट केलं आहे म्हटल्यावर 4 तुकडे होणार. तर इथं मी जरासं लाईन घेतो. ठीक आहे ना, लाईनने जरा व्यवस्थित, अजून व्यवस्थित समजेल तुम्हाला. आणि कलर वेगळा घेतो लाईनचा. ठीक आहे, इथं बघा, इथं जेव्हा 4 तुकडे केले तर इथं बघा, इथे असे 1 है ना, 2, 3 इक्वल डिस्टन्सवर आहे बरं का ते. अजून आता आपलं हे डिस्टन्स बरोबर नाही या लागलं. हे सपोज असं रेडवाला आहे. ठीक आहे ना, खाली पण रेड असेल. त्याच्यानंतर इथे बघा ग्रीनवाला घेऊया आता आपण. इथून याचे असे ठीक आहे, आणि असे इकडे पण 4 हा ना. आता ब्ल्यूवाल्याचे 4, हा जो ग्रीन आहे तो मागच्या साईडला येणार, रेड जो आहे खालच्या साईडला येणार है ना. ब्ल्यूवाला बघूया आता आपण. याचे पण असे 4 भाग झाले असेल. थोडं जास्त लेंदी व्हावं लागलं आहे. तरी बघूया आपण. अशा प्रकारे एकदम परफेक्ट मला नाही जमलं आहे, तरी पण जेवढं जमलं तेवढं बघूया आपण. ठीक आहे, इथे पण आता याचे असे रेडनीच होणार ना वरचा. तीन इक्वल डिस्टन्सला कट केलेला आहे सपोज है ना. याचं पण असं येईल की मग याचं. आता इथे बघा, समजलं आता तुम्हाला. हे ग्रीन सरफेस आहे पूर्ण समोरचा, मागचा जो आहे तो पण ग्रीन असणार आहे, वरचा रेड आहे, इकडचा राईटचा पण ब्ल्यू आहे, आणि इकडे हा जो आहे लेफ्ट साईडचा हा पण ब्ल्यू असणार आहे. आता इथे आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, 71 आणि 72. हाऊ मेनी क्यूब्स हॅव ओनली 2 कलर्स, रेड आणि ब्ल्यू. आता इथे बघा, इथे हा जो कोपऱ्याचा जो क्यूब आहे ना, याचे जर आपण असे कट केले तर हा एक छोटा एक क्यूब तयार होईल. तर इथे रेड, ब्ल्यू आणि ग्रीन तिन्ही कलर यायला लागले. ठीक आहे, असेच कोपऱ्यावरचे जेवढेही असेल, हे बघा मागच्या साईडला ग्रीन आहे, इकडं रेड आहे, इकडं ब्ल्यू आहे, तर हे 3 कलर यायला लागले. तर कोपऱ्याचे तर येणारच नाही. ठीक आहे, फक्त 2 कलर पाहिजे आपल्याला, रेड आणि ब्ल्यू. तर रेड आणि ब्ल्यूमध्ये बघा फक्त हा एक येईल, हा एक येईल, इथं एक
इथे 2 है ना, तर इथे 2च येणार. मग ह्या साईडला 2 येणार, म्हणजे टोटल किती झाले 4. आणि इकडे खाली पण रेड आहे तर है ना, तर हा एक म्हणजे हे 2 झाले, हे 2 2 4 2 6 आणि इकडचे अजून 2, असे टोटल 8च जे आहे तुमचे क्यूब असणार आहे, जे त्याच्यामध्ये 2च कलर असणार, रेड आणि ब्ल्यू. ठीक आहे, समजलं असेल मला असं वाटायला लागलं आहे. मी बरीच मेहनत घेतली आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या, याच्यावरून एवढं डिटेलमध्ये कोणी सांगत नाही आहे. त्याच्यानंतर बघा 72 नंबर, हाऊ मेनी क्यूब्स हॅव ओनली वन फेस पेंटेड. आता फक्त एकच फेस कुठला पेंट असणार आहे बघा, हे बघा याच्यातले ना, जसं आता हा जो ग्रीन आहे है ना, ग्रीन फक्त ह्या 4 यालाच है ना, कुठले कुठले हे 1 2 3 आणि 4 असे 4च क्यूब आहे ज्याच्यावर फक्त ग्रीन कलर येणार. इथे तुमचा ग्रीन आणि ब्ल्यू आहे, ग्रीन आणि ब्ल्यू आहे, ग्रीन ब्ल्यू है ना, हे ग्रीन ब्ल्यू असणार आहे. हा पण बघा इकडे ग्रीन ब्ल्यू ग्रीन ब्ल्यू ग्रीन ब्ल्यू ग्रीन, 2 2 कलर असणार आहे ना. इथे हे ग्रीन आणि रेड असणार आहे, ग्रीन आणि रेड, ग्रीन आणि रेड, ग्रीन आणि रेड है ना. इथे पण बघा हे रेड आणि हे ग्रीन, रेड ग्रीन, रेड ग्रीन. फक्त मधले जो 4 जे ब्लॉक्स आहेत तुमचे, 4 जे क्यूब आहे ना, त्यातला फक्त तुमचा एकच पेंट असणार आहे. तर जसे इथं 4 आहे, मागे पण 4 असणार आहे, इथे पण 4 असणार आहे, समोर 4 4 4 8, इकडचे 4 8 आणि 4 12 आणि 4 16. ठीक आहे, वरचे अजून हे बघा, हे समोरचे हे बॅकचे झाले, हे राईटचे 4 लेफ्टचे 4 है ना, आणि वरचे 4 आणि खालचे 4 है ना. म्हणजे समजायला लागलं तुम्हाला, टोटल 6 सरफेस आहे ना, 6 सरफेस आहे टोटल. 6 पैकी 4 4 तुमचे क्यूब असे असणार ज्याच्यावर फक्त एकच कलरचा पेंट झाले असणार आहे. तर टोटल किती टोटल होणार, 24 होणार. त्याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 3. थोडं समजून घ्या, लक्ष देऊन करण्यासारखा आहे क्वेश्चन हा. दोन्ही क्वेश्चन 71 आणि 72. थोडं इमेजिन पण करा काय होतं आहे कुठलं तुम्ही. आणि तुम्ही जर क्यूब्स जो असतो ना खेळायचा, तो जर खेळत असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल हे. ठीक आहे ना. पण ॲक्च्युली ते जे क्यूब असतो त्याच्यामध्ये सगळेच सरफेस कलर असते त्याच्यामध्ये, असं नसते. जसं हा जो ब्लॉक आहे ना, हा ब्लॉक फक्त वरनं पेंट केला आहे, आणि आतमधले ब्लॉक आहे ना त्याच्यात अनपेंटेड पण राहतात. ठीक आहे ना, ज्यांना कुठलाच कलर पेंट राहणार नाही. ठीक आहे ना, आतमधल्याच्या. तर ते बघून घ्या जरासं, ते थोडं समजून घ्या. मी माझ्या पद्धतीने थोडासा प्रयत्न केला आहे. माहिती नाही तुम्हाला कुठपर्यंत कळालं. ठीक आहे, चला बघूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 टू 75 पर्यंत डायरेक्शन्स दिलेले आपल्याला. ऑब्झर्व द फॉलोइंग पिरामिड ऑफ नंबर्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द क्वेश्चन दॅट फॉलोज. तर इथे आपल्याला हे तर अशा टाईपचे आपण क्वेश्चन केलेले आहेत बरेचदा, है ना, नंबर पिरामिड. सोपं असतं हे पण. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 73 काय म्हणतोय. तर 73मध्ये बघा 25 32 नंतर काय आहे मग 12, आणि 12 नंतर काय परत 37 है ना. 25 32 मग नंतर 12 आणि 37, म्हणजे अशा टाईपचं एक है ना झिगझॅग झालं तयार. आता परत बघा 33 26 31 आणि 37. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पहिल्या आणि सेकंड टर्ममध्ये जो रिलेशन आहे तोच थर्ड आणि फोर्थमध्ये असायला पाहिजे. तर फोर्थवाला बघा आता काय आहे, याला आपण थोडं हे करूया. फोर्थमध्ये काय थर्डमध्ये काय म्हटलं, 38 18 38 कुठे दिसतात बघा, 38 नंतर 18 18 नंतर 29 29 नंतर 23. ठीक आहे, सेम असा आता इथून बघा कुठला येणार याच्यामध्ये, 13पासून यायला पाहिजे. कुठून यायला पाहिजे, हां 24, हां इथून इथून सुरू करावं लागेल ना. 24 नंतर 13, 24 नंतर 13, परत मग हे 35, 35 नंतर पुन्हा 39. तर बघा 24 13 39 आणि कुठला आहे, बरोबर आहे ना,
सेम आला नाही, हे पण आली फिगर, ही पण तशीच आली. याच्यातला ऑप्शन नंबर कुठला आला आहे? 2 आला आहे ना. ऑप्शन नंबर 2 याचा बरोबर आहे. 24, 13, 35 आणि 39. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे 4. सॉरी, सेकंड नंबरचा. त्याच्यानंतर 74 बघा. 74मध्ये काय दिलेलं आहे? 28, 28 परत 28 नंतर 20, परत मग 38 नंतर परत 32, परत मग 37, मग परत 29, परत मग 16 नंतर 26 नंतर आता काय व्हायला पाहिजे? 21 नंतर 35 है ना. तर काय यायला पाहिजे? पहिल्या 21 आणि 35 म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर येतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता क्वेश्चन 75, लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 75 बघा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. तर इथं काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये? 27, 19, 12. 27, 19 आणि 12 आणि त्याच्या इक्वल काय सांगितलं आहे? 31, 17 आणि 22. ठीक आहे, म्हणजे इकडे असं आणि इकडे अपोजिट साईडला आहे ना. आणि ते ना लेस दॅन ग्रेटर दॅनचं साईन झालं आहे. ठीक आहे, असंच बघा. आता क्वेश्चनमध्ये आपलं काय म्हटलं आहे? 28, 14 आणि 38. 28, 14 आणि 38. मग याचं अपोजिटमध्ये घ्यायचं आहे ना. एक मधला एक हा जो इथे सोडून आता याच्या अपोजिट घ्यायचं. 29, 23 आणि 32. तर 29, 23 आणि 32 बघा, थर्ड नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे, पुन्हा आता याच्यामध्ये आपल्याला 2 सांगायचे आन्सर. तर आपण तसं बघितलं ना, तर इथं बघा ही पण एक पेअर होऊ शकते. 16, 39, 37, पण इथं 16चं ऑप्शन दिलेलंच नाही आहे. मग पुढचं कुठलं दिलं आहे बघा? 35, 13 आणि 26. तर 35 पण नाही दिलेलं आहे. मग कुठलं दिलं आहे? 24, 36 आणि 21. 24, 36, 21. 24, 36 म्हणजे सेकंड नंबरचं पण एक आन्सर दिलेलं आहे. असायला तर हे पण असू शकतात बघा. हे पण आहेत, पण हे दिलेलेच नाही आहे ऑप्शनमध्ये. नाहीतर हे पण येऊ शकतात ना. याच्या अपोजिट आपल्याला ना लेस दॅनचं साईन आहे, ग्रेटर दॅनचं साईन्स करायचं आहे आपल्याला. तर इथे हे तर 2 याच्यामध्ये ऑप्शन दिलेलेच नाही आहे, हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर याचं आन्सर कुठला आला आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले 75 क्वेश्चन कंप्लीट झाले. कशाचे? 2023चा पेपर 2 आहे ना. पेपर 1 तर झालेलंच आहे, पेपर 2 पण आपला कंप्लीट झाला आहे. तर याच्यानंतर आता आपण 2024चा पेपर 1 करूया. तर आता तुम्ही प्रॅक्टिस किती करताय, काय करताय माहिती नाही. हे बघा, मी यूट्यूबवर मी स्वतः पण बघत असतो की कोणी कसे क्वेश्चन सॉल्व केलेले आहे, कोणी काय केलं आहे, कसं एक्सप्लेन केलं आहे. बरं, मी एक बघितलं आहे की कुणीच माहिती आहे का असं कंटिन्युटीमध्ये टाकलेलंच नाही हो व्हिडिओ. म्हणजे 2017पासून कंटिन्यू 18, 19, 20, 21, 22, 23. कोणी 17चा टाकला आहे, 18, 19 टाकलाच नाही, डायरेक्ट 2024चा पेपर टाकला आहे. तर फक्त आपल्याच चॅनलवर कंटिन्यू प्रत्येक पेपर, प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये एक्सप्लेन करून फक्त आपल्याच चॅनलवर मिळणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही एवढे जरी 17पासून आपण अजून 24 आणि 25चा पेपर पण करणार आहोत. एवढे जरी तुम्ही पेपर सॉल्व केले ना, तर भरपूर आहे तुमच्यासाठी. बऱ्यापैकी चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार. इतकी प्रॅक्टिस होणार की तुम्ही थोडा वेगळा पॅटर्नचा बी जरी क्वेश्चन आला ना, तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकणार. तर चांगली प्रॅक्टिस करा. आता खूप कमी दिवस उरले आहेत. ठीक आहे, आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत नाही आहे, पण बघा, जर माझं एक्सप्लेन करायची पद्धत आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहे तुमच्यासोबत आहे ना, तुमच्या क्लासमधले सगळ्यांना स्प्रेड करा, शेअर करा सगळे व्हिडिओ की बघा हे 8th स्टँडर्डचे सगळे पेपर याच्यामध्ये सॉल्व केलेले आहे तुम्ही व्यवस्थित. आणि प्रत्येक क्वेश्चन माझा प्रयत्न असतो की पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा. ठीक आहे, फक्त ॲन्सर सांगून द्यायचं असं माझं नसते. तर तुम्ही काय हे सगळं प्रॅक्टिससाठी आहे तुमचं, है ना.
तुम्ही तसं ते प्रॅक्टिस करत चला, जसं जसं मी सांगतो आहे तशाच टाईपचे पॅटर्नचे क्वेश्चन येतात आहे ना. तर ते तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल पेपर सॉल्व करायला. तर ठीक आहे, चला आता आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, 2024चे पेपर सॉल्व करूया आपण. तर भेटूया. धन्यवाद.